हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आपण आलेलो आहोत आज राजीव गांधी झू पार्कला. सुरुवातीला एंट्रन्स आहे. एंट्रन्सच्या समोरच लगेच तिथे मंकी खूप सारे बघायला भेटतात, पण आम्हाला एकच बघायला भेटला आणि तोही बिचारा व्यस्त होता काहीतरी शोधण्यामध्ये. चला तर पुढे जाऊया आपण. पुढे एंट्री आहे आणि सुरुवातीलाच मंकीनंतर आपल्याला बघायला भेटतात सर्प, म्हणजेच खूप सारे साप. तर हे बघा कशी आहे सापाची झुंड. कशी वाटली तुम्हाला? खूप सारे साप आहेत. अंदाजे 20 साप तर असतील. इथे काही साप वरती होते खोडांच्या, काही साप खाली होते, बरेचसे साप होते. आणि घोणस आहे ही. तर आपण बघू शकता हे साप. हे बघितलं आहे आम्ही आजगर. खूप धष्टपुष्ट हे आजगर होतं. चेहरा झाकवलेला होता त्याने, स्पष्ट दिसला नाही. आणि इथे आहे सरडे. रंग बदलवणारा हा सरडा आहे ग्रीन कलरमध्ये. खूप सुंदर असा सरडा होता. त्यानंतर ब्राऊन कलरमध्ये हा मोठावाला सरडा, पण तो आराम करत होता, बिचारा झोपलेला होता. आम्ही त्याला बघितलं पण त्याने काय आम्हाला बघितलं नाही. तर त्याच्यानंतर आतमध्ये काचेमध्ये काही साप ठेवलेले होते. तर नागिन होती ही. तिचंही चेहरा स्पष्ट दिसला नाही. त्यानंतर हा एक साप होता, तस्कर नाव होतं याचं. आपण बघू शकता हा साप. हा एक ग्रीन कलरचा सापही होता इथे. त्यानंतर आम्ही गेलो मगर बघायला. बघा ही मगर कशी झोपलेली आहे. नाव मगर हे शोभत आहे ह्या मगरला खूपच, कारण मगरीसारखी पसरलेली आहे ही. आराम चालू असेल बिचारीचा, जेवण वगैरे करून, मांसाहार करून आराम करत आहे बिचारी. त्यानंतर आम्ही पुन्हा बघितले साप. बघा पुणे सर्प उद्यान राजीव गांधी झूमध्ये. हे सुरुवातीलाच आपण बघू शकतो. गेल्यानंतर एंट्रन्समध्ये आहे. त्यानंतर आपण बघू शकता पुन्हा घोणस मोठीवाली. बघा किती मोठा साप आहे हा. कसा पाहत आहे. निवांत बघायला भेटले आम्हाला हे साप या लाकडामध्ये. त्यांना आतमध्ये जाण्यासाठी बघा कशी जागा केलेली आहे, होल पाडून. बघू शकता आपण ह्या होलमधून ती घोणस आतमध्ये लाकडाच्या जात असणार. अशा साधारण 4 घोणस इथे होत्या. ही सेकंडवाली आणि खाली पाण्यामध्ये एक आहे, पण तिचा कलर ही 5 घोणस होत्या. आता ह्या 2 आणि एक पाण्यामध्ये आहे, पण ती गांडूळसारखा कलर तिचा झालेला आहे. पाण्यामध्ये गेल्यामुळे तिचा कलर चेंज दिसतोय, पण ही घोणसच आहे. तर आपण बघू शकता हे हा विषारी सापांपैकी एक साप आहे. तर त्यानंतर आम्ही बघितला सुंदर असा मोर. सापांनंतर पक्षी आपण बघू शकता. खूप सुंदर असा मोर होता, त्याचे मोठे मोठे पंख. प्रत्यक्षात तर मी मोर समोरासमोर पहिल्यांदाच पाहिलेला होता आणि असं सुंदर आणि एवढे जवळून पाहिलेला हा मोर. त्यानंतर रानमांजरीचं हे आहे इथे. खूप साऱ्या रानमांजरी आहेत, पण आम्ही त्यात जवळून एकच रानमांजर बघितली. ती बिचारी झोपलेली होती. त्यानंतर बघितले वाघोबा. वाघाचं जेवण वगैरे झालेलं असावं, बिचारा तो जेवण झाल्यानंतर फिरत आहे असं वाटतंय. आणि खूप छान निवांत भ्रमण
विश्रांती तो करत आहे आणि व्यवस्थित बघायला भेटला वाघ. व्हिडिओमध्ये जसा दिसत आहे त्यापेक्षा खूप मोठा आहे तो. त्यानंतर आम्ही बघितले अस्वल, त्यांचंही फिरणं चालू होतं, त्यामुळे फोटो काढला. त्यानंतर हरणं बघितले आम्ही. हरणांमध्ये हे काळविटाचं पिक्चर काढलं, किती सुंदर प्रकारे आहे. त्यानंतर कोल्हा बघा, कोल्ह्याचं व्हिडिओ आम्ही खूप निवांत घेतला. त्यानंतर हे आहे तरस. तरस तर मी पहिल्यांदाच पाहिलं, फोटोमध्येही बघितलेलं नव्हतं, प्रत्यक्षात पहिल्यांदा हे तरस पाहिलं. बघा, याचाही भ्रमंती चालू होती आणि कसा प्राणी आहे हा, याच्याबद्दल काही माहिती नव्हती कधी, पण प्राणी संग्रहालयामध्ये पहिल्यांदा पाहायला भेटला हा प्राणी. प्रत्यक्षात खूपच थोडासा वेगळाच आहे, आपण बघू शकता तरस. त्यानंतर आम्ही पाहिले एलिफंट. एलिफंट हे पाण्यामध्ये खूप मस्ती करत होते, पाण्यामध्ये खेळत होते. आपण बऱ्याचशा मूवीमध्ये एलिफंट हे पाण्यामध्येच पाहिलेले आहेत. त्यांना पाण्यामध्ये अंघोळ करायला खूप आवडते, पाण्यामध्ये मस्ती करतात ते खूपच. आणि तसंच आम्ही इथे पाहिलं तर मस्त पाणी खेळत होते हे एलिफंट. खूपच मोठे आहे, व्हिडिओमध्ये जरी लहान दिसत असले पण प्रत्यक्षात खूपच मोठा प्राणी एलिफंट आहे, हे आम्ही पाहिलं. आणि छान असं निवांत बघायला भेटलं या सर्व प्राण्यांना. आणि सहसा सकाळी आपण जाऊ शकतात 10 ते 11 वाजता. इथे प्राणी ऊन नसतं, सगळे बाहेर असतात. आणि इथे सहलही आलेली होती मुलांची, ती बघून आम्हाला आमची निसर्ग सहलीची आठवणी आल्या. तर दुपारच्या वेळेस असं जायला नको आहे, कारण प्राणी आराम करत असतात. आणि त्यानंतर आम्ही बघितलं हे शेकरू, शेवटचा पीक. बाय बाय.